हार कशाचा होता? काजू बदाम. पंढरपूरच्या वाटेची आठवण झाली बर का. आमच्या कमलाकर महाराजाच्या खिशात कायम काजू बदाम असते. कार्तिक खरंय का नाही? दिंडी सुरू झाली की प्रत्येकाच्या मुठमुठ आणून प्रत्येकाच्या गपचूप खिशात देणार बर का. हे आता तुम्हाला सांगितलं म्हणजे पुढच्या वर्षी सगळ्यांनी दिंडी निघायच्या आधी कमलाकर महाराज असो. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, ज्याच्या जीवनामध्ये भगवान परमात्मा हाच स्थायी भावे, देवाशिवाय दुसरं तिसरं काही त्याच्या अंतःकरणामध्ये नाही, अशी असणारी व्यक्ती, त्याच्या जीवनामध्ये सुख येऊ दुःख येऊ काही आलं तरी देवाशिवाय दुसरं तिसरं काही नाही त्याच्या अंतःकरणामध्ये. नाही नाही द्या सगळ्या महाराज लोकांना द्या. ते आपलेच यांनी खाल्लं काय ना आम्ही खाल्लं काय, सगळे गुरु बंधू. काय म्हणते एका दिवसात सगळी वस्तू. ऐका, अमृतनाथ स्वामी महाराजांच्या जीवनामधलं चरित्र आहे. सुखामध्ये देव असेल आवडीचा विषय, हा तर विषय सोडूनच द्या. परंतु जेव्हा जेव्हा दुःख येतं ना त्यावेळेला मी अखंडित प्रेमभाव शब्दाबद्दल सांगतो, हे नीट लक्षात घ्या. पुणे जिल्ह्यामध्ये धामारी गाव आहे आणि अमृतनाथ स्वामी महाराजांच्या सेवकांचं गाव. अमृतनाथ स्वामी महाराजांची परंपरा धामारीमध्ये खूप मोठी. स्वामींचा बराच शिष्यवर्ग. कीर्तन झालं खापण, नाही तर कीर्तनात माझ्या देखत सुरू करसाल. ते कृष्ण कसा होता माहितीये का? ते कृष्ण एकटाच लोणी खायचा आणि बाकीच्यांना टुकटुक करायचा. तू एकटेच अमृतनाथ स्वामी महाराजांचं धामारीमध्ये. आणि प्रसंग असा घडला, स्वामी महाराजांचे चिरंजीव वैकुंठवासी झाले आणि त्या काळामध्ये तार होती. तार निरोप कशाने जात होता? तारेने जात होता. टेलिफोन फोन वगैरे काही नव्हतं. तारेने महाराजांच्या जवळ निरोप गेला आणि महाराजांना कळलं आणि महाराज तर कीर्तनात होते. महाराज त्या जागी जर आमच्यासारखा एखादा असता, लिखू गेलंय, स्वतःची कुलपरंपरा चालवणारा कुलदीपक गेलेला आहे, हे जर एखाद्याला कळलं असतं ना, कीर्तनात धाय 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 रडायला सुरुवात केली असती. परंतु महाराज ते अमृतनाथ स्वामी महाराज होते. अखंडित प्रेमभाव होता त्यांचा देवाविषयी. महाराजांच्या कानावर फक्त चालू कीर्तनात वार्ता कळली. महाराजांनी कीर्तन मध्ये थांबवलं नाही, फक्त एकच वाक्य उच्चारलं की अरे माझ्या पांडुरंगाच्या जवळ तो भक्ती करण्यासाठी गेलेला आहे. हे सर्वसामान्यांच्या मुखातलं वाक्य नाही महाराज. त्याच्यासाठी वृत्ती ही परब्रह्मामध्ये लीन होत लागते, त्या वेळेलाच हे घडतं बरं का. मग ही पवित्रता कशी प्राप्त होते? व्यवहारामध्ये पवित्र गोष्टी बऱ्याच दिसतात, पण व्यवहारातल्या पवित्र गोष्टीला मर्यादा आहे, पण भगवत भक्तीला मात्र मर्यादा नाही. काही गोष्टी दिसायला अपवित्र आहेत परंतु त्या पवित्र आहेत. एकच श्लोकाचं चिंतन थोडक्या वेळामध्ये सांगतो. 4 लोक एकत्र बसली.